जय महाराष्ट्र. तर आजच्या आपली ब्लॉगची सुरुवात झालेली आहे गुजरात मधनं. बहुतेक माझ्या मागे जे आहे म्हणजे हा हायवे आहे आणि या साईडला स्वामीनारायण मंदिर तुम्ही म्हणू शकता. आत्ताच हे स्टॅब्लिश झालेलं आहे इथे. खूप पुरातत्व आणि खूप चांगलं काम झालेलं आहे इथे. तुम्ही बघू शकता इकडे पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला आपण ब्लॉग मध्ये दाखवणारच आहेत. तिथे तुम्ही दुर्गेशपासून जवळपास फक्त एक 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तुम्हाला हा बॉम्ब सन स्वामीनारायण हा आता फरक दिसेल. तिथून तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे आणि इकडे तुम्हाला समोरचं मंदिर दिसेल. ठीक आहे, हायवे असं हे मंदिर आहे. तर तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या आणि इकडे येऊन जे शांतता आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. तर त्याला आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. स्टॉप. इकडे बघू शकता लेफ्ट साईडला इथे सागर म्हणून दिलेला आहे जिथे तुमचे चपला वगैरे ठेवू शकता. आणि ह्या साईडला चालक आहे. या साईडला सुद्धा शौचालय इकडे लेडीज आहे, इकडे जेंट्स आहे. तुम्ही वेगवेगळे सेपरेट शौचालय आहे तिथे जिथे तुम्ही ठेवू शकता आणि तिथे तुमची चप्पल वगैरे काढू शकता. आता मंदिराच्या दिशेने आपण वाटचाल इकडे मित्रांनो आपण इकडे चपली काढून घेऊया. ती जुतालाही दिलेला आहे. स्वामी नारायणचं हे पवित्र मंदिर आहे. मित्रांनो 15 ते 20 स्टेप्स आहेत फक्त. तर या चढल्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटणार आहे. तुम्ही दिसणार गार्डन वगैरे व्ह्यू. मित्रांनो तुम्ही इकडचा हा जो व्ह्यू आहे हा चेकच केला असेल. किती बारकाईने काम केलेलं आहे, किती चांगलं सुंदर असं नक्षीकाम झालेलं आहे इकडे. आणि हे मंदिर जरी मित्रांनो हायवे जरी टच असलं तरी एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. कारण की मागच्या साईडने तुम्ही बघू शकता इकडे डोंगर लगतच हे मंदिर आहे. आणि एकदम पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे इकडे. एक सकारात्मक ऊर्जा या मंदिरामध्ये आल्यावरती तुम्हाला भेटेल. खूप छान वाटतं मित्रांनो. एकदम मन प्रसन्न झालेलं आहे इथे येऊन. बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता अजून थोडंफार डेव्हलपमेंट इकडे होणार आहे. तिकडे तुम्ही बघू शकता त्या साईडने कामं चालू आहेत अजून. गार्डन खूप चांगल्याने डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून ही जे गार्डन आहे जेव्हा ही झाडं मोठी होतील खरंच खूप छान दिसेल इकडे. आणि अजून एक थंडी आणि रिफ्रेश वाली हवा इकडे या वातावरणामध्ये राहील आणि खूप भारी वाटलं मित्रांनो इकडे येऊन. तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल मित्रांनो माहिती नसेल तर मला तुम्ही डीएम करू शकता. तुम्हाला मी डीएम मध्ये लोकेशन पाठवेन. तर आपलं जे मुख्य काम आहे म्हणजे आपण आज करणार आहोत दुर्ग संवर्धन मोहीम आश्री गडावरती. तर आपण आता प्रस्थान करणार आहोत आश्री गडाकडे. तर आपण आता प्रवास चालू केला आश्री गडासाठी. अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यांचा साठा आपण बॅग मध्ये केलेला आहे. पाणी झालं बाकी थोडाफार गोष्टी करणार आहेत आपण तुम्हाला गडावरती दाखवतो. चला आता निघूया. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आता. ते आपलं ओमकार बसत म्हणून मित्राचं घर आहे. त्याने आपल्याला बांधलेला थंडा. तिथे थंडा पितोय आपण पाण्याचा स्टॉक वगैरे करून घेतलेला आहे. भाईचं दुकान आहे इथे गडाच्या पायथ्याशी. इथे आलं तर नक्की तुम्ही विजिट करू शकता. तो मित्रांनो डोंगर दिसतोय ना हाच आश्री गड आहे. ह्याचा ट्रेक आपल्याला आता चालू करायचं आहे. थोडं एनर्जी ड्रिंक म्हणून आपण थंडा घेतोय. त्यानंतर लगेच आपण ट्रेकला सुरुवात करणार आहे. हे बघा इकडे हे दिसत असेल ना हे प्रवेशद्वार आहे आपल्या इथून. काम चालू आहे सध्या इकडे. सुधारणा होत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि हा व्ह्यू तुम्ही चेक करू शकता. तर वाजलेत आपल्याला सकाळचे किती वाजले आता 5:11
झाले तर आपल्याला इथे पोहोचण्यापर्यंत 11:15, कारण की आपण स्वामीनारायण मंदिरामध्ये गेलेलो पहिल्यांदा, तिकडे थोडा वेळ गेला. ते सर्व करून आता आपण जाणार आहे ट्रेकसाठी. बघूया ओव्हरऑल ट्रेक कसा होतो, तुम्हाला अपडेट देत राहतो. मागे हा रस्ता इकडनं असा रस्ता जातो. तुम्हाला रस्ता माहिती नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. इकडे जागोजागी फलक लावलेले आहेत, झेंडे लावलेले आहेत महाराजांचे. तुला शौर्याचा प्रतीक असा आपला भगवा झेंडा रस्त्याच्या प्रत्येक कडेने तुम्हाला हा झेंडा लावलेला दिसेल, जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाहीये. हे रस्ता खूप चांगला आहे, असं नाही की कठीण ट्रेक आहे, एकदम सोपा ट्रेक आहे. फक्त तासभर लागेल तुम्हाला गडावरती पोहोचण्यासाठी. आता 11 वाजलेत, आपण 12 वाजेपर्यंत वरती असणार आहे. आणि आज सर्वात चांगली गोष्ट ही मित्रांनो आज की कालच झालेला आहे पाऊस. काल पाऊस पडल्यामुळे वातावरण आहे मित्रांनो खूप छान आहे. बघा सकाळचे 11:30 वाजले आहेत आता जवळपास, तरी पण ऊन बघा किती कमी आहे. आणि नेहमी जे ऊन असतं ना खूप जास्त, आता असं वाटतं मित्रांनो सकाळचे 8:30 ते 10 वाजले असं वाटतं मित्रांनो, की ऊन खूप कमी आहे आणि ट्रेकसाठी खूप मजा येत आहे. फक्त दुःखद अशी गोष्ट वाटते मित्रांनो की आपला एक ग्रुप आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे स्वराज्य रक्षक. त्यामध्ये जवळपास 450+ मेंबर्स आहेत. त्याच्यावरती काल मी मेसेज टाकलेला की आपल्याला दुर्ग संवर्धन मोहीम करायची आहे. कुठेतरी महाराजांचे गड किल्ले जे आहेत ठीक आहे ते नष्टाभूत होत आहेत, ते त्यांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. तिथे चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तिकडे ज्या तोफा वगैरे आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आपले गड किल्ले स्वच्छ राहिले पाहिजेत. कारण की आपण फिरण्यासाठी तर ह्या गड किल्ल्यांवरती सतत येणार असतो, पण एक दिवस तरी नाही, निदान आपण वर्षातून जाऊ द्या, महिन्यातून जाऊ द्या, आठवड्यातून जाऊ द्या, वर्षातून एक दिवस तरी आपण या गड किल्ल्यांवरती आलं पाहिजे आणि तिथे श्रमदान केलं पाहिजे, बरोबर की नाही. तिथे या मित्रांनो. आता मी आणि आपला कॅमेरामॅन म्हणजे रुद्रकंडी आणि मी स्वतः धीरज पाटील, सध्या तरी आम्ही दोघंच संवर्धनासाठी आलेलो आहेत. आपल्याला जेवढा होईल तेवढा आपण नक्की प्रयत्न करू. थोडंफार आपण तिकडे मजा मस्ती एन्जॉय पण करणार आहेत. असं नाही की आपण फक्त संवर्धन करण्यासाठी आलेलो आहेत. मजा मस्ती ही तुम्ही केलीच पाहिजे, ठीक आहे ना. आयुष्य एकदा ते चांगलं जगलंच पाहिजे माणसाने, पण त्यासोबत आपण महाराजांचे गड किल्ले जपले पाहिजेत. कारण की काल जर ते नसते तर आपण आज नसतो, बरोबर की नाही. चला आपण जाऊया आता गडाच्या दिशेने. केला आल्यानंतर लागतो तो थकवा, आणि थकवा लागल्यानंतर तर विसावा घेण्यासाठी अशा गोष्टी असतील तर खूप भारी वाटतं. बघा किती छान बनवलेलं आहे. जवळपास एक 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्या किल्ल्याचा मला 2-3 वेळा माझा ट्रेक झालेला एक दांडगा अनुभव आहे माझ्याकडे. तुम्ही बघू शकता ट्रेक आपण चालू केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर जसं आपण पुढे येतो ना, ह्या सिड्या लागतात बघा. त्या सिड्या लागतात, त्या सिड्या चढून मागे तुम्ही बघू शकता ते बसण्याची वगैरे चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. सर्व गोष्टी केलेल्या शासनाने केलेल्या आहेत, इकडच्या लोकांनी आपल्याला माहिती नाही पण केलेल्या आहे. तर ह्या सिड्या चढून जर तुम्ही पुढून ट्रेक करणार असेल ना, तो रस्ता चुकीचा आहे, ठीक आहे ना. पुढून जर ट्रेक करणार तो रस्ता चुकीचा आहे. तुमचा ट्रेकचा रस्ता बघा मित्रांनो, त्या सिड्या तुम्हाला स्किप करायच्या आहेत. आणि देन तुम्हाला हा जो रस्ता गेलेला आहे ना, तिकडे पुढे तुम्ही झेंडे बघू शकता, तो ऍक्च्युली आपला ट्रेकचा रस्ता आहे, ठीक आहे. तर त्या दिशेने आपण वाटचाल करणार आहे. इथे थोडं कन्फ्युजन आहे मित्रांनो. इथे आपण ठळक अक्षरामध्ये एक फलक लावलेला आहे की आशिरी गडाकडे जाण्याचा मार्ग, तर आपला हा ट्रेकचा मार्ग असणार आहे. पण कोणीतरी तिकडे तिकडे त्या साईडला तुम्ही मोठे झेंडे लावलेले आहेत, तुम्ही तिकडे कन्फ्युज होऊ शकता. तो हा जो रस्ता आहे ना, हा ट्रेककडे नाही जात आहे. हा जो रस्ता आपला गडाकडे जातो, तर आपल्याला हा मार्ग पकडायचा, इथून आपल्याला पुढे जायचं. कार्यक्षमता थोडी कमी झालेली आहे, पण प्रेरणास्थान ऊर्जास्थान आपले महाराज आहेत. तो थकून चालणार नाहीये, थोडा विसावा घेतलाय, पाणी पितोय. ओमकार भाऊ धन्यवाद. ओमकारने आपल्याला थंड पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे, सुका खाऊ पण दिलेला आहे, त्याचे मनपूर्वक आभार. मित्राची साथ असली मित्रांनो ट्रेक खूप सोपे होतात. चला तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय बघा. तर तुम्हाला मित्रांनो दिसत असेल, ही ट्रेकची पहिली निशाणी. ट्रेक करताना स्वतःची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं, तर मग असे दुखावत होऊ शकते. त्यामुळं ट्रेक करताय तर एक प्रथम उपचार पेटी सोबत ठेवा, जसं की आम्ही पण ठेवलेली आहे. जेणेकरून तुम्हाला काही दुखावत झाली तर तुम्ही प्रथम उपचार घेऊ शकता स्वतःच्या स्वतः. कुठल्या पण गडावर येत आहे
एक गोष्टीची काळजी नक्की घेता, तुमची जी बॅग आहे जेवढं कमी वजन घेता आपण तेवढं कमी वजन घ्या. जेवढं बॅगमध्ये जास्त वजन तेवढं जास्त थकवा तुम्हाला लागणार आहे मित्रांनो, आणि तेवढे जास्त वेळ तुम्हाला स्टॉप घ्यावे लागतील, विसावा घ्यावा लागेल. आता आपण पोहोचलेलो आशिरीगडाच्या सेल्फी पॉईंट वरती. जसं जव्हारला मित्रांनो सेल्फी पॉईंट आहे ना, तसा तिकडे हा एक सेल्फी पॉईंट आहे. तिथे तुम्ही जाऊन वरती जाऊन पिक्चर क्लिक करू शकता. बघा हा आपला समोर गड आहे. फक्त थोडासा एक जवळपास अर्धा तासाचा ट्रेक बाकी आहे. थोडा आम्हाला वेळ झालेला आहे त्यामुळे थकवा जास्त लागत आहे. थोडं ऊन आता वाढतंय, तरी पण आपल्याला हार नाही मानायचे. एक अर्ध्या तासामध्ये ट्रेक पूर्ण करायचं. ट्रेकसाठी निघूया आता परत आपण. आणि पाणी मेन गोष्ट मित्रांनो, डिहायड्रेशन होईल. पाणी पित जा जास्त. मी एकट्याने 1 लिटरची बॉटल संपवत आणलेली आहे फक्त एक अर्धा तासाच्या ट्रेकमध्ये. पाणी पिया भरपूर. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, उन्हातान्हाच्या दिवसामध्ये ट्रेक करताय तरी एक पंचधातूची अंगठी येते ही घाला, जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास नाही होणार. तर 2 गोष्टींची काळजी घ्या. पाणी भरपूर प्या, पंचधातूची अंगठी पोटामध्ये घाला. ठीक आहे, तर ट्रेकसाठी पुन्हा सुरुवात करूया. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की गड किल्ले जे आहेत ते डोंगरावरती किंवा उंच भागावरती का बांधले जातात. त्याचं सर्वात मुख्य कारण हे असं मित्रांनो, की आपला जो राजा आहे त्याने गड किल्ल्यांच्या वरतून सुद्धा त्याचं लक्ष प्रजेवर तर राहिलं पाहिजे. जसं की आता आपण एवढ्या वरती आलेलो मित्रांनो, परंतु आपण गडावरती पोहोचलेलो सुद्धा नाही. तुम्ही गोष्ट इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही, पूर्ण तो हायवे पण आपल्याला दिसत आहे. आणि झाडं सध्या वाढलेली आहेत म्हणून, तर ही जर झाडं नसती तर पूर्ण गाव इकडे दिसला असता. जो काही हा जो व्ह्यू आहे आपला पूर्ण गावाचा व्ह्यू वरतून आपल्याला दिसणारच आहे. आणि याचं थोडं आपण मध्यभागाच्या अजून वरती आलेलो आहोत. म्हणजे आपण पाऊनगड इथे सर केलेला आहे. फक्त पाव भाग बाकी आहे. 25% चढणं बाकी आहे. 25% आपण तुम्हाला पूर्ण व्ह्यू देणार आहे. मित्रांनो, हे जे सुख आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी शब्दामध्ये नाही सांगू शकतो. यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल, हा चढावं लागेल, दम लावावं लागेल. आणि हा मित्रांनो, हे डंबल बिंबल कोण पण उचलतं. हे गड चढायला तरी जिम बॉडी लागते, ठीक आहे, नाही स्टील बॉडी आहे, याला दम लागतो मित्रांनो. एक अर्धा ते पाऊण तासाच्या आत प्रयत्नानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो. मला वाटलं झाला सर झाला काय, बघू शकता इथून खरा ट्रेक चालू झालेला आहे. इथून खरी कानातून सगळीकडून वाफा निघाला आहे, तुम्ही समजू शकता. उन्हामध्ये आपल्याला हा ट्रेक कम्प्लीट करायचा आहे. ऑलरेडी वेळ झालेला आहे. हे ट्रेक केली तास कशासाठी? लेका, हा टास्क फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी. हा व्ह्यू बघ फक्त तू, हा व्ह्यू. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये जी वास्तू बघितली आता, ते प्राचीन काळामधील आपलं वाघोबा देवस्थान आहे. पहिले लोक जे आहेत ते दरी डोंगरामध्ये फिरायचे भाजीपाला गोळा करण्यासाठी, युद्ध लढण्यासाठी. तेव्हा त्यांना सर्रास वाघ दिसत होते, पण त्या काळामध्ये त्यांना वाघ सहकार्य करायचे आणि ते हमला करत नव्हते. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आणि अजून पण स्टोऱ्या जिवंत आहेत, आपले पूर्वज आपल्याला सांगतात. त्यामुळे ते लोक वाघाचं भोजन करायचे. त्याच उदाहरण म्हणून हे आपल्याला आज पण हे अस्तित्व आहे. बघू शकता वाघोबा मंदिर, आणि त्याची ही वास्तुशिला इकडे या साईडला बघू शकता तुम्ही. ही त्याची जिवंत वास्तुशिला आहे. ही जिवंत वास्तुशिला आहे. आणि हे नंतर हे संवर्धन करणार एक प्रतिष्ठान आहे, त्यांच्या मार्फत हे केलेलं आहे. आता हे त्यांनी जुनी वास्तुशिला आहे. कारण तुम्ही बघू शकता शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठानतर्फे दुर्गा प्रतिष्ठान आहे. जे गड किल्ले संवर्धन करतात. त्यांनी तिकडावर ते पण जे तोफा आहेत त्यांना रंगाडी लावले पण आहेत. मागे जे बसण्याच्या व्यवस्था आहेत ते पण त्याच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. आणि हे तुम्हाला दाखवलेलं गोवा देवस्थान हे पण त्याच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. सुधारणा केली गड किल्ल्यावरती.
तसं आपण वाघोबा देवस्थान पार करतो. तुम्ही पुढे आल्यानंतर ही तुम्हाला जो गुफा लागते, ही गुफा ऍक्च्युली निघते कुठे किंवा कुठे जाते हे आपल्याला माहिती नाही. एकदम त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता काठी काहीतरी टाकलेली काठी का वायरची, त्याला बघून माझी पण फाटलेली. म्हणून आपण काय त्याच्या आतमध्ये जाण्याची जोखीम नाही घेणार आहे. आपण आपल्या ट्रेकच्या दिशेने वाटचाल करणार आहे. बघा हा ट्रेकचा रस्ता बघा, इकडे तुम्हाला सांभाळून चढाई करायची आहे. शक्यतो जर तुमच्याकडे दोर वगैरे असतील तर तुम्ही सेफ्टी लावूनच इकडे चढा, की पाय घसरला ना तुम्ही बघू शकता एक चुकीचं पाऊल मित्रांनो, एक चुकीचं पाऊल थेट स्वर्गाची किंवा नरकाची जाऊल, डायरेक्ट विषय खलास. मग तर एक चांगलं काम केलेलं आहे, हे लोकांचे कचरे बांधलेले आहेत, म्हणजे धोका थोडा कमी होतो ह्याच्याने. तुम्ही त्याच्या दिशेने हा व्ह्यू चेक करू शकता तुम्ही. पूर्ण ही नदीची डोंगर रांग, हे बघा इकडे रांग मिळू शकता, पूर्ण डोंगर आहे तिकडे. हो. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र जगातील जुने शिलालेख आहेत. त्यांच्या आईचं साकी नका बघू शकता किती चिखलगिरी गेलेली आहे. त्यांना मित्रांनो तुम्हाला मी सरळ सोपा भाषेमध्ये सांगतो, त्यांना असा उलटा करून त्यांच्या खाली मिरचीचा धूर दिला पाहिजे ना, गांडीवर खाले त्यांच्या पोकल मामूचे फटके मारले पाहिजे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चुच्यागिरी केलेली आहे. त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही बघू शकता इकडे दोन पाण्याचे टाके आहेत छोट्या आकाराचे. मी म्हणतो अजून पण त्याच्यामध्ये ओलावा आहे म्हणून तिकडे गवत आलेलं आहे. एक छोटं टाकं या साईडला पण आहे. मित्रांनो पूर्ण गावांमधले खेड्यांपाड्यामध्ये तलाव सुकलेले आहेत, पण अजून सुद्धा या टाक्यामध्ये तुम्ही पाणी बघू शकता. मी थोडा जवळून झूम करून दाखवा, इकडे अजून सुद्धा पाणी याच्यामध्ये आहे. पाणी पिण्यायोग्य तर नाहीये, पण जे काही पक्षी प्राणी वगैरे आहेत त्यांच्यासाठी चांगलं पाणी आहे. थोडं गडूळ झालेलं आहे, याला थोडी साफ स्वच्छता केली तर हे पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं. सध्या तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खूप सध्या घाण आणि कचरा पडलेला आहे. पण मी आता आस्वाद घ्यायला भेटणार आहे. एक याला बोलतात ढमणं, बघू शकता थोडीफार पिकलेली आहेत, अर्धी कच्ची आहेत, खूप छान लागतात ते. चलो आपण गडाच्या वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे आश्री देवीचं मंदिर आहे. आश्री देवीमुळे त्या गडाला आश्री गड असं नाव पडलं असावं तर माझा तरी अंदाज आहे. तर इथे बालेकिल्ला पण आहे. आपण बालेकिल्ल्याजवळ तर सध्या दोन तोफगडे तुम्ही बघू शकता. शिवशंभू प्रतिष्ठानच्या मार्फत हे तोफगडे बसवण्यात आलेले आहेत. हे आपल्या शिवकाळातील तोफा आहेत. ही पण तो बघू शकता. त्यानंतर त्यांचे जे तोफेचे पुढचे भाग आहेत ते बुंदले याच्यामुळे असतील, कारण की मित्रांनो आता जी युवा पिढी आहे ह्याच्यामध्ये काय ना काय टाकत असते, तुम्ही समजू शकता. त्यामुळे ते बुंदले असावेत. बाकी तुम्ही तोफगडचा व्ह्यू बघू शकता. भारी आहे रे. मागे इकडे एक खुर्ची आहे असं एक दादाने आपल्याला सांगितलेलं आहे. आपण बघूया नक्की तिकडे काय आहे, बघूया आता. ही आपल्याला जेवढी भेटलेली आहे, त्यांना कोणाला रात्री ऊन लागत असेल ही त्यांच्यासाठी खास दवा आहे. 7,503 लागतील. ठीक आहे, व्यवस्थित पॅक करून दिली जाईल. रात्री ऊन लागतं खास त्याच्यासाठी. चलो जाऊन तुम्ही बघू शकता इथे. मला तरी वाटतं हे महाराजांचं सिंहासन असावं, किंवा इथे लिहिलेलं आहे बघा राजसदर म्हणून इथे लिहिलेलं आहे. हा राजसदर आहे. ही तर जो कोणी इथे राजा विराजमान झाला असेल त्यांच्यासाठी खुर्ची बनवलेली आलेली आहे.
तुमचं पावित्र्य आहे मित्रांनो, ते पावित्र्य आपण राखलं पाहिजे. कधी पण येणार तर मित्रांनो इथे नक्की नतमस्तक व्हा. कदाचित इथे महाराजांचे पाय पाय स्पर्श झाला असेल, महाराज बसले पण असतील, तेव्हा कुठलाही आपला स्वराज्यासाठी बलिदान देणारा राजा नक्कीच इथे बसला असेल. इकडे पिण्यायोग्य पाणी आहे या साईडला, दोन टाके आहेत. नंतर आपला एक दुसरा ग्रुप भेटलेला आहे इकडे. इथे हे भाई लोक सर्व आलेले आहेत. कोणत्या आलोच तुम्ही चारोटी काशावर हे सर्व आलेले आहेत. ते रात्रीच आलेले ट्रेकसाठी. त्यांनी इकडे झोपाला वगैरे बांधलेला आहे. सध्यांचा इथे विश्राम चालू आहे, आराम चालू आहे. मोठ्या याने जेवणाची व्यवस्था वगैरे सर्व केलेली आहे. सर्व याने जेवण बनवलेलं आहे घरच्यासारखं, चूल वगैरे लावून सर्व गोष्टी. आणि इकडे त्यांचे जेवण चालू आहे सध्या इकडे. आता आपण जाणार पाण्याच्या टाक्याच्या दिशेने. थोडीफार कसरत घेतल्यानंतर आपण पाण्याच्या टाक्याच्या इकडे पोहोचतो. तुम्ही बघू तिथं दोन छोट्या आकाराचे पाण्याचे टाके इकडे आहेत. हे जे पाणी आहे पिण्यायोग्य नाहीये, पण याच्या अपोजिट साईडला तुम्ही या साईडने बघितले ना, ते पिण्यायोग्य पाणी आहे. ते तुम्हाला दाखवतो. इथे पूर्ण हे जे पाणी आहे, पाणी बघू शकता पूर्ण निसर्गार पाणी आहे. जसं की आपल्या गावामध्ये विहिरीचं पाणी असतं त्या प्रकारचं हे पाणी आहे. काशावरनं हा दादा आलेला इकडे आपल्याला पाणी काढून देत आहे आता पिण्यासाठी. स्टॉप. मित्रांनो हे जे पाणी आहे ना, फ्रीजचं जे पाणी असतं लिटरली तेवढं थंड पाणी आहे मित्रांनो. आणि याची जी चव आहे ना मित्रांनो, ती कुठल्याच एरोच्या फिल्टर सारखी नाहीये. एकदम खूपच छान अशी याची चव आहे पाण्याची. मित्रांनो आपल्याला परतीच्या पावसासाठी जो पाणी लागणार आहे त्यासाठी आपण पाण्याचा साठा इथून करून घेतलेला आहे. आणि आता आपण थोडं पेट पूजेसाठी काहीतरी इंतजाम करण्यासाठी वरती जातो परत. तुम्ही बघू शकता आपला मिस्ट्री बॉक्स आहे ही बॅग म्हणजे. त्यांना आपले टूल्स काढतो आपण. हा सर्वात आपली महत्वाची गोष्ट आपला स्टोव. स्टोवला सेट करून घेऊया ना. मित्रांनो हा स्टोव आहे. या बाटला याला आपण अटॅच करून घेऊ पहिलं. तर चालूच आहे का. मित्रांनो बघू शकता ही जो मॅगीचा आस्वाद घेण्याचा जो मजा आहे ना, घरी किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये पण नाही. ती मजा ही गडावरती आहे. नक्की मित्रांनो ट्राय करू शकता तुम्ही. मित्रांनो आपले शॉप आहे पाटील मोबाईल म्हणून. इकडे हा अवेलेबल आहे. आता पावसाळ्याचा सीझन चालू होणार आहे. स्टोरचा शॉर्टेज असू शकतो. आता आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला आयडी आहे पाटील मोबाईल म्हणून, तिथे डीएम करा. तुम्हाला मी लोकेशन पाठवेन, तिकडे येऊन तुम्ही हा स्टोव बाय करू शकता. स्टोवची जी प्राइस आहे 450 आहे. आणि तो बाटला जो येणार आहे साईडला तो तुम्हाला 150 ला. म्हणजे पूर्ण कॉम्बो सेट तुम्हाला 600 मध्ये येऊन जाईल. ठीक आहे. खुशबू बोलतात हे तुम्हाला डोंगरामध्येच भेटतील. हवाई अरे ब्लॉग मध्ये हवाई आणि आपल्याला कोजबा दिलेले आहेत. हे जे कोजबा असतात त्याच्या आतमध्ये एक जी असते दाखवतो. आणि आंबट लागतात हे. हे असं आतमधून असं पिवळ्या रंगाचं असतं. हे आंबट लागतं खूप. हीट आंबट आहेत.
तर मित्रांनो, आता आपला मॅगी खाऊन झालेला आहे, त्यानंतर आपला विश्राम पण झालेला आहे. आपण ज्या मुख्य कारणासाठी आलेलो होतो, बघू शकता इकडे थोडाफार कचरा झालेला आहे, ते संवर्धन आपण करणार आहे. देन हा जो परिसर आहे आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आता आपल्या कामासाठी लावूया, कारण की आपल्याला परतीचा पाऊस पण लवकर करायचा आहे. देन आपल्याला दुसरी पण कामं आहेत, ती पण आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायची आहेत. तुम्ही बघू शकता, हा जो परिसर आहे पूर्ण कचऱ्याने भरलेला होता. एवढा शक्य होईल तेवढा आपण क्लीन केलेला आहे. मित्रांनो, आपला आता परतीचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. आपण जेवढं होईल तेवढं आपल्या परीने संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गडावरती खऱ्या अर्थाने अजून एक संवर्धन मोहीम राबवण्याची गरज आहे. तर कोणी इच्छुक असतील तर नक्की आपल्याला संपर्क साधा मित्रांनो. ऍक्च्युली मी थोडं कामामध्ये बिझी असतो. आपण स्वराज्यरक्षक जो ग्रुप बनवलेला, पण तिथे जे लोक आहेत ते सर्व स्टेटस ठेवणारे किंवा जाऊ द्या त्या गोष्टी, ठीक आहे. तर आपण एक दुसरा ग्रुप बनवणार आहे आता, त्याच्यामध्ये फक्त दुर्ग संवर्धना रिलेटेड कामं आपण करणार आहेत. आपण महिन्यामध्ये 1 ते 2 जरी मोहिमा केला तरी पण आपण बरेचसे किल्ले आपले साफ करू शकतो. सरकारला खूप साऱ्या मागण्या टाकलेल्या आहेत, बरेचसे लोक प्रयत्न करतायत, पण ते लोक काही लक्ष देत नाहीयेत. बरेचसे प्रतिष्ठान आहेत जे चांगली कामं करतायत, तर त्यांच्याशी संपर्कात राहून आपण चांगल्या दुर्ग संवर्धन मोहिमा राबवू शकतो, आपले गड किल्ले साफ करू शकतो. ठीक आहे. माझ्यासोबत तुम्ही आपला कॅमेरामॅन बघू शकता. हा मित्रांनो, आपला कॅमेरामॅन आहे. त्यासोबत माझा हा मामाचा मुलगा आहे रुद्रखंडी म्हणून, आता 10वी पासआउट झालेला आहे. आता असं वेळ माझ्यासोबतच असतो. तर ह्याचा नंबर 9270288676. ठीक आहे. हा जो नंबर त्याने सांगितलेला आहे, ठीक आहे, हा त्याचा दुर्ग संवर्धनासाठी इच्छुक आहेत. ठीक आहे. ज्यांना वाटतं की आपण आपल्या महाराजांचे गडकिल्ले जपले पाहिजेत, जोपासले पाहिजेत, तिकडे जाऊन हा व्ह्यू घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, किंवा साफसफाईसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी लोकांनी ह्या नंबरवरती डीएम करा. हा तुम्हाला आपल्या दुसऱ्या ग्रुपला ऍड केले, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित जे काही नियोजन करू शकतो, किंवा आपण पुढच्या कुठल्या दुर्ग मोहिमा घेतल्या पाहिजेत, कुठे जाऊन आपण गड किल्ल्यांची साफसफाई केली पाहिजे, त्याबद्दल सर्व चर्चा त्या ग्रुपमध्ये होईल. हे ऍडमिन असणार आहे ग्रुपचा. माझं थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे मी थोडं ह्या गोष्टीपासून थोडं लांब आहे, पण मी दुर्ग संवर्धन मोहिमेमध्ये लीड करणारच आहे. बाकी हे उपाध्यक्ष आहेत आणि आपण अध्यक्ष. त्यामुळं काही पण असेल मेसेजेस करा आम्हाला. माझं इंस्टाग्राम आयडी आहे पटेल मोबाईल म्हणून, तिथे मला डीएम करा, तिकडनं पण मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो. आणि दादाला तुम्ही हे करा, डीएम करा, तो तुम्हाला ग्रुपला ऍड करेल. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला जो ट्रेक झालेला आहे, ट्रेकचा जो एकंदरीत अनुभव आहे तो एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. खूपच भारीचा ट्रेक झाला. विशेषतः ट्रेकमध्ये तुम्ही जर जाताय आश्रीगड ट्रेकला, तर लहान मुलांना कॅरेन वगैरे सोबत, कारण की जो ट्रेक जो आहे तो चढ आहे, खूप उभाट चढ आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना जास्त थकवा लागू शकतो किंवा अदर कुठल्या इश्यू येऊ शकतात. तुम्ही जर चांगला अनुभव आहे तर तुम्ही लहान मुलांसोबत कॅरी करू शकता, पण शक्यतो नका करू. जे यंग जनरेशन आहे, जे युवा पिढी, त्यांनी ट्रेक करावा हा. आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही पहिला दुसरा पाऊस पडला त्यानंतर तुम्ही जर ट्रेक केला तर खूपच छान ट्रेक होऊ शकतो. आम्ही एकदा परत इकडे जाणार आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे आपण इथे चेंज करणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.